मी डॉक्टर प्रियल चांदूरकर, प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. फायनली माझं सेकंड ऑपरेशन झालं. खूप सगळे ऑब्स्टॅकल्स, कोविड, नंतर सर्जन अवेलेबल नव्हते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून फायनली ते झालं, रिकरन्स झालं आणि रिकरन्समधून पण मार्ग निघाले आणि माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालं तेव्हा माझा भाऊ, लहान भाऊ माझ्यासोबत होता. नवरा 2 दिवस थांबला आणि ऑपरेट झाल्यानंतर तो लगेच निघून गेला. तो मला भेटलाही नाही किंवा मला शुद्धीवर येईपर्यंत तो थांबलाही नाही. माझ्याशी बोलूनही तो गेला नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी पहिला प्रश्न माझ्या भावाला तोच केला की बाबा हे गेलेत का, हे कुठे आहेत? तर तो म्हटला की गेले म्हणून. तर आणि खूप वाईटही वाटलं की मी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा माझा नवराच माझ्याजवळ सोबत नव्हता. आणि नंतर 2-3 दिवस आम्ही हॉस्पिटलाइज होतो. त्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला विचारलं की फोन आला होता का नवऱ्याचा म्हणून. तर तो बोलला की नाही आला फोन आणि तू उगाच फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नको, तब्येतीकडे लक्ष दे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्याही बेडवर असून माझं ऑपरेट झालं होतं आणि मला खूप त्रास होत होता. एक इमोशनल मला ते स्टब बसला होता की इतक्या वाईट परिस्थितीतसुद्धा ती व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे. म्हणजे त्या परिस्थितीत त्याने तर माझा एकदम बाजूला खंबीरपणे उभं असायला पाहिजे होतं. मला सगळं भावनिक त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती. ती त्या दरम्यान नव्हती. इनफॅक्ट त्यांनी मला शुद्धीवर येण्याची सुद्धा वाट बघितली नाही किंवा मग तो गेला निघून तर मला फोन की बाबा बरी आहे का तब्येत, दिवसातून 10 फोन त्याचे असायला हवे होते, तेही नाही. लिटरली म्हणजे ज्या दिवशी मला डिस्चार्ज सांगितला सरांनी त्या दिवशी मी त्याला फोन केला की माझ्या भावाने फोन केला की डिस्चार्ज सांगितलं आहे, तुम्ही घ्यायला येणार आहात का? कारण त्याला ते जवळ पडत होतं, माझ्या माहेरच्यांना नागपूर दूर पडत होतं. तर तो बोलला ठीक आहे मी येतो. आणि तो बोलला की तुम्ही तोपर्यंत सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या, म्हणजे बिल वगैरे पे करून घ्या. कारण त्यांनी आधीच सांगितलं होतं की माझ्याकडे पैसा नाही आहे. तर माझ्या भावाने तो येईपर्यंत सगळ्या फॉर्मॅलिटी केल्या, बिल पे करून ठेवलं. रेडिएशनच्या सरांना भेटायचं होतं, ते आले, त्यांच्याशी डिस्कशन झालं कधी रेडिएशन सुरू करायचे आहेत आपल्याला, किती दिवसांनी रेडिएशन सुरू करायचे आहेत. आणि ह्या सर्व दरम्यान म्हणजे सगळा इमोशनल, इकॉनॉमिकल सगळ्याच गोष्टींचा विचार, मी पेशंट जरी होते तेव्हा तरी मला सगळ्या गोष्टींचा विचार त्यावेळेस होता. आणि सर्वात जास्त दुःख तेव्हा ह्या गोष्टीचं झालं की नवरा माझ्याजवळ थांबलाही नाही, मला शुद्धीवरही येऊ दिलं नाही, मला सांगूनही गेला नाही. आणि तो गेल्यावरही त्यांनी फोन करून चौकशीही केला नाही साध्या. फक्त त्यांनी म्हणजे ज्या दिवशी तो गेला निघून 4 वाजता काहीतरी गेला म्हणत होता माझा भाऊ निघून संध्याकाळी. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी एक फोन केला फक्त भावाला, त्याच्यानंतर त्याचा अजिबात फोन नव्हता. डिस्चार्जच्या दिवशी आम्ही स्वतःहून त्याला फोन केला की घ्यायला येणार आहेस का बाबा तू? तर अशा सगळ्या इतक्या विचित्र सिच्युएशनमधून मी त्यावेळेस जात होती. सगळाच स्ट्रगल त्यावेळेस माझा होता. सगळेच आघात त्यावेळेस माझ्यावर होत होते. आणि जेव्हा घरच्यांना कळालं की बाबा दॅट पर्सन जो माझ्याजवळ थांबला नाही, तो निघून गेला, परत त्याने त्या दिवशी फोन कर चौकशासुद्धा केल्या नाहीत. आणि डिस्चार्जच्या दिवशी त्याला फोन करून सांगावं लागलं की आज डिस्चार्ज आहे, तू येतोयस का घ्यायला? तेव्हा आईवडिलांची, बहिणींची जी मनस्थिती होती ती वेगळी होती. म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप धक्कादायक होता सगळा प्रकार की असा कुठला व्यक्ती असू शकते बाबा, की तिला सर्वात जास्त गरज त्या व्यक्तीची होती त्यावेळेस आणि तो व्यक्तीच पळ काढत होता. तर त्यातूनही मी सावरले. पण मला मानसिक आघात इतका झाला होता की त्या लोकांची नावं जरी काढली तर मला रडायला यायचं. ते जरी आठवलं तर मी पॅनिक होऊन जायची. तो प्रसंग जर मला सेकंड ऑपरेशनचा आठवला ना की माझं इतकं मन म्हणजे विचलित होऊन जायचं आणि मला पॅनिक अटॅक यायचे. कारण परिस्थिती खूप जास्त भयानक होती. पण त्याही परिस्थितीत मला माझ्या माहेरच्यांनी, माझ्या लहान भावाने सांभाळलं. त्याच्यावर कधी परिस्थिती आली नव्हती ह्या सगळ्या सिच्युएशन फेस करायची, कारण तो घरात सर्वात लहान होता. पण त्याने वडिलांची जागा घेतली आणि माझ्या भावांनी मला खंबीरपणे त्यावेळेस खूप जास्त साथ दिली. आणि आज त्याचाच हा रिझल्ट आहे की मी आज जिवंत आहे. कारण परिस्थिती अशी होती की सुसायडल टेंडन्सी, म्हणजे माझ्या ठिकाणी जर कोणी असतं ना तर लिटरली ह्या सगळ्या परिस्थितीनेच त्याला हार्ट अटॅक आला असता. पण मी सांगते, मला एक ती दैवी शक्ती त्यावेळेस देवाने दिली. जेवढा प्रसंग वाईट आणला त्याही परिस्थितीत मला एक त्यांनी मला एक
काय म्हणून त्याला एक ऊर्जा दिली की नाही मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे, मुलीसाठी बाहेर पडायचं आहे. तर हा इमोशनल सगळे आघात त्यावेळेस माझ्यावर झाले, जे माझ्या आजाराला घातक होते आणि त्याच गोष्टी माझ्यासोबत होत होत्या त्यावेळेस. आणि त्याही परिस्थितीतून मी सावरली. थँक्यू सो मच.